जिनिव्हा संयुक्त राष्ट्रांचं मानवाधिकार परिषदेचं 60वं अधिवेशन आणि भारतातील एक महिलेने जगातील नेत्यांना दिलेलं कणखर उत्तर। एकीकडे जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक भारतीय मुस्लिम महिला भारताची बाजू मांडण्यासाठी उभी आहे। जयपूरच्या फैजा रिफत यांनी आपल्या भाषणात असं काय म्हटलं ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा तर उंचावलीच, पण त्यासोबतच भारतीय मुस्लिमांविषयीचे अनेक गैरसमज आणि पूर्वग्रहही दूर झाले। चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। भाषणाच्या सुरुवातीलाच फैजा यांनी भारताच्या विविधतेत एकता या मूल्याचा डंका जगभर पिटला। भारतीय संविधानाने दिलेल्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच देशात अनेक धर्म आणि संस्कृती कशा गुण्यागोविंदाने नांदत आहेत हे त्यांनी जगाला ठणकावून सांगितले। भारताच्या याच सर्वसमावेशकतेवर घाला घालणाऱ्या दहशतवादावरही त्यांनी जोरदार तोफ डागली। 2008चा मुंबई दहशतवादी हल्ला आणि पहलगाम मधील दुःखद घटनेचा उल्लेख करत दहशतवाद हा केवळ एका देशावरील हल्ला नसून तो संपूर्ण मानवतेवरील घाला असल्याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली। परंतु फैजा रिफत यांचं हे भाषण केवळ एक भाषण नव्हतं, तर ते विभाजनवादी शक्तींना एक सनसनीत उत्तर होतं। जेव्हा एक भारतीय मुस्लिम महिला आंतरराष्ट्रीय मंचावर उभी राहते आणि दहशतवादाविरोधात भारताची बाजू इतक्या ठामपणे मांडते, तेव्हा त्या सर्व लोकांची तोंड बंद होतात जे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांच्या देशप्रेमावर सतत प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात। आपल्या भाषणाच्या शेवटी फैजा यांनी दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले। त्यांचं हे भाषण म्हणजे नव्या आत्मविश्वासू भारताचं प्रतिबिंब आहे। एक असा भारत जो आपल्या मूल्यांची मूठ घट्ट बांधून उभा आहे आणि त्याच वेळी मानवतेच्या शत्रूंना खडे बोल सुनावण्यासाठीही मागे पुढे पाहत नाही। भारतीय महिला देशाचा आवाज बनून जगात भारताची पताका अभिमानाने फडकवत आहेत, हे फैजा यांच्या धडाकेबाज भाषणाने सिद्ध केले। यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।